संपूर्ण भारत देशामध्ये परत एकदा भारत हादरलेला आहे। म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेली 4-5 दिवसापासून सातत्यानं न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण ऐकतोय की झारखंडमधील काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू असणारे धीरज साहू यांनी खरं तर एक भारत देशामध्ये पराक्रम केले। आमच्या भारतामधल्या जवळपास 90% लोकांनी मला वाटत नाही की त्यांच्या आयुष्यामध्ये एवढी मोठी रक्कम कधी पाहिली नसतात। जवळपास 350 कोटीपेक्षा अधिकची रक्कम जी त्यांच्या घरामध्ये ऑफिसमध्ये ही रक्कम सापडलेली आहे। आणि पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे भ्रष्टाचार आणि काँग्रेस यांचे ऋणानुबंध धीरज साहू यांनी परत एकदा सिद्ध केले। प्रचंड भ्रष्टाचार सातत्यानं खरं तर गेली 9.5 वर्ष झाला आम्ही घोटाळा विसरलो होतो, पण या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की सातत्यानं या देशभरामध्ये ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, मोदी साहेबांनी दाखवून दिलेलं आहे जे ॲक्शन घेतात ते सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी घेतात। या काँग्रेस पक्षाकडून सातत्यानं आरोप केले जायचे की हे सरकार चुकीच्या पद्धतीनं सीबीआयचा, सीआयडीचा, ईडीचा वापर करतोय, पण आज परत एकदा सिद्ध झालेला आहे मोदी है तो भ्रष्टाचार को लगाम डालना मुमकिन है ते मोदी साहेबांनी परत एकदा दाखवून दिलं। इन्कम टॅक्सच्या रेडमध्ये धीरज साहू यांच्या घरामध्ये जवळपास 350 कोटी रुपये आज लागायला सापडलेले। आणखीनही मोजणी सुरू आहे। मशीनीसुद्धा या ठिकाणी हातबल झालेले आहेत, मशीनीसुद्धा या ठिकाणी बंद पडायला लागलेले आहेत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। हा पैसा एकट्या धीरज साहूचा नाही, हा पैसा निश्चित स्वरूपानं त्यांचे नेतृत्व करणारे नेते मंडळीचा सुद्धा यामध्ये पैसा आहे। पण आमची मागणी असणार आहे सरकार तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कठोर कारवाई करत आहे, पण बीड भारतीय जनता पार्टीच्या वतीने, लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि या भ्रष्टाचारी काँग्रेसला परत एकदा जनतेनं धडा शिकवावा येणाऱ्या निवडणुकीमध्ये असे आव्हान। धन्यवाद।